नमस्कार, मी जान्हवी सावंत. आपला बायोस्कोपमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, मराठी चित्रपटसृष्टीने नक्की चालवलंय तरी काय? म्हणजे मी चांगल्या अर्थाने म्हणतेय, कारण इतके सुंदर सुंदर वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट यायला लागलेले आहेत. त्यामुळे खरंच सगळाच मराठी प्रेक्षक आणि अर्थात इतरही प्रेक्षक मराठी चित्रपटसृष्टीचे आणि या सगळ्या कलाकारांचे, दिग्दर्शकांचे, निर्मात्यांचे खरंच खूप मनापासून आभार मानत असतील. कारण इतके सुंदर सुंदर वेगवेगळे चित्रपट आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अर्थात बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपण जे सिनेमॅटिक युनिवर्सची संकल्पना पाहिली होती, ती संकल्पना मराठीमध्ये करणं अर्थात अनपेक्षित म्हणण्यापेक्षा एक खूप सुंदर असा क्षण आहे, विलोभनीय असा क्षण आहे आणि तो आपल्या वाट्याला येतोय. तुम्हाला कळलं असेलच मी कशाबद्दल बोलते. येस, घबाडकुंड हा नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. 19 जूनला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने या चित्रपटाची कास्ट आपल्यासोबत आहे. आपण सगळ्यांसोबत बोलून ॲक्च्युली घबाडकुंड काय आहे याविषयी जाणून घेणार आहोत. मी सुरुवात करते. या चित्रपटाचे डिरेक्टर आपल्यासोबत आहेत प्रीतम पाटील सर. सर, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला खरं तर या चित्रपटासाठी. मला सुरुवातीलाच विचारायचं आहे ते म्हणजे अल्ल्याड पल्ल्याडसारखा चित्रपट, त्यामध्ये सुद्धा तुम्ही सिनेमॅटिक युनिवर्सचा यूज केला होता आणि आत्ता घबाडकुंड, काय सांगाल? अ, आता मराठीतला पहिला युनिवर्स हा ॲक्च्युली करायचा होता मला. कारण अल्याड पल्याडनंतर काय झालं होतं, की एक हॉरर कॉमेडी एक एक्सपेरिमेंट केला होता आणि ते प्रचंड प्रेक्षक मायबापांना आवडला. तर आता याच्यापुढे काय? याच्यापुढे काय केलं पाहिजे किंवा आणखी काय वेगळं करू शकतो आपण? तर मी ही गोष्ट ऑब्झर्व्ह केली, की मराठी प्रेक्षकांना नवीन-नवीन गोष्टी दिल्या तर त्या आवडतात आणि ते वेडे आहे त्या गोष्टीसाठी. म्हणजे आताच बघा, की 2 फिल्म काय चालतंय म्हणजे 2024 हे आपलं आहे. सो मला वाटलं की आपण काहीतरी एक्सपेरिमेंट करूयात. तर तेव्हा एक गोष्ट मला ऑब्झर्व्ह झाली की मराठी, हिंदीमध्ये युनिव्हर्स हा कन्सेप्ट खूप चालतोय, की लहान-लहान मुलं कॅप्टन अमेरिका, आयर्न मॅन या गोष्टी करतात. मराठीत का गोष्टी करत नाही अशा, की खंगरी आहे, दिल्या आहे, गुरुजी आहे, मालकीन आहे. हे व्हायला पाहिजे, की फक्त तो जो कॅरेक्टर आहे, तो एका चित्रपटापुरता मर्यादित नसला पाहिजे. लोकांना आवडेल की खंगरी पहिल्या पार्टमध्ये होता आणि कुठेतरी 8व्या पार्टमध्ये होता. म्हणजे आपण ही गोष्ट मला आणायची होती आणि म्हणून मराठीत पहिला युनिव्हर्स आम्ही आणलाय आणि ते प्रेक्षकांना आत्तापर्यंत तर भरपूर आवडत आहे आणि हा एक्सपेरिमेंट काम करतंय आमचं. पण अर्थात सगळ्या प्रेक्षकांच्या सुद्धा अपेक्षा तुमच्याकडनं उंचावलेल्या असणार आहेत. त्या अपेक्षा घबाडकुंड नक्की पूर्ण करणार का? हो, नक्कीच पूर्ण करणार आणि मी यावेळेस असं केलं, की प्रेक्षकांना काय आवडतं याचा विचार केला, की माझ्या आजोबांना ना साऊथ फिल्म खूप आवडतात, की त्यांना फाईट, वेगवेगळे विषय आवडतात. म्हटलं नाही, जर हे माझ्या आजोबाला गोष्टी आवडतात, तर सर्व प्रेक्षकांना नक्की आवडतं. आम्ही प्रयत्न केला, की सर्वात मोठा सेट उभारून शूट केला. जे आपण हॉलिवूड, बॉलिवूडमध्ये बघतो, की सेट उभारल्या जातात, 50-50 मीटरचे ब्लू, ग्रीन कापड करण्यात येतात. तर डॉक्टर रसिक कदम सरांनी आम्हाला ती मुभा दिली का तुम्हाला जे वाटते ते करा. आपण प्रयत्न केला, की मराठीतला आतापर्यंतचा सर्वात मोठा सेट उभारला. त्यानंतर व्ही-एफ-एक्स सर्वात जास्त या चित्रपटामध्ये आम्ही वापरला आहे आणि ॲक्शनसुद्धा वापरलं आहे आणि त्याच्याहून मोठी गोष्ट पहिला मराठीतला ट्रेजंट हंससुद्धा आपण या फिल्ममध्ये केला आहे. तर हे जो प्रयत्न आम्ही केला तो प्रेक्षकांना नक्की आवडेल मला असं वाटतं. मला या सेटविषयी खरं तर विचारायचं आहे. इतका मोठा सेट उभारतानाचं आव्हान काय होतं? अ, एक तर खूप मोठं आव्हान होतं, की आपण या गोष्टी करतोय, तर त्याला लाईट्स कशा असणार? ते फायर प्रूफ असायला पाहिजे किंवा मग एवढे लोकं सर्व काम करत आहे, तर त्यांची 2-2, 3 आपल्याकडे हा कल्चर नाही आहे, की सेट बनवण्यासाठी 3-3, 4-4 महिने त्या गोष्टीला वेळ देणे. आणि खरंच मी सरांना थँक यू म्हणतो, की 60-60, 70-70 लोकं रोज येऊन ते सेट उभारणे, त्यांना एकत्र त्यांची एनर्जी टिकवून ठेवणे आणि एवढं भव्य-दिव्य सेट उभारणे आणि त्यावरती आम्ही जे क्रेन आणि जे काही वायर्स वापरून ॲक्शन करणे, हे गोष्टी आम्हाला चॅलेंजिंग होत्या. पण त्या गोष्टी वेल प्रिपेअर्ड असल्यामुळे किंवा टीमच एवढी कमाल होती आमची. आर्ट दादा, कॅमेरा दादा योगेश इंगळे जे आर्ट करत होते आणि डी-ओ-पी योगेश कोळीजी आणि ऑल त्यांची टीम. त्यांनी जे काही कमालचं केलं त्यामुळे आम्हाला कुठल्याच गोष्टीला अशी भीती वाटली नाही किंवा असं वाटलं नाही की आपण एक खूप मोठी गोष्ट करतोय. ती खूप साहजिकरित्या निघून गेली. निश्चितच. आता आपण जातोय अभिनेता देवदत्त नागेकडे. देवदत्त, तुझं खूप खूप स्वागत आहे आणि अर्थात तुलाही या चित्रपटासाठी शुभेच्छा. आणि सगळ्यात आधी म्हणजे हिंदीमध्ये, साऊथमध्ये तू काम केलेलं आहे. मराठीमध्ये काम करताना काय असं भावतं जे इतर पेक्षा वेगळं असतं काहीतरी? मी गेले 3 वर्ष जेव्हा मी सेटवर असायचो, तेव्हा आसपास जे काही बोललं जायचं,
ते लक्षात यायचं नाही. कारण तेलुगूच्या सेटवर एक लक्षात यायचं काहीतरी बोलतोय पण ते शब्द लक्षात यायचं नाही. कधी कधी मला वाटायचं आपल्याबद्दल काही बोलतात का. सो माझं युनिट एवढं प्रेमळ होतं ते बोललं नो सर वी आर जस्ट टॉकिंग अबाउट गुड थिंग अबाउट यू. सो या इथे आल्यावर पहिले कसं झालं की घरी आल्यासारखं वाटलं. म्हणजे मी एकदा सांगितलं की बॉलिवूड टॉलिवूड ह्या मासी आईसारख्या आहेत मावशीसारख्या आहेत पण इथे आईकडे येणं एक वेगळी गोष्ट असते. सो गवाडकुंडाच्या सेटवर जेव्हा मी पहिल्यांदा आलो तेव्हा एक जे जे काही वातावरण होतं ते खूप छान होतं. एक एक गोष्ट मला अगदी नमूद करायची वाटते की प्रत्येक आर्टिस्ट असतो प्रत्येक युनिट क्रू सगळे त्या तिकडे जमलेले असतात पण या सगळ्यांचा जो बॉस असतो तो सुद्धा त्या तिकडे कंटिन्यू हजर असायचे. आमचे रसिक सर पहिल्या दिवसाच्या पहिल्या क्षणापासून शेवटच्या दिवसापर्यंत त्या शेवटच्या क्षणापर्यंत आमच्याबरोबर होते. सो एक मस्त वातावरण त्या तिकडे. आणि प्रीतमनी जेव्हा हे मला सांगितलं की आपण एक चित्रपट होऊ घालतोय गवाडकुंड म्हणून. सो ह्या सगळ्या गोष्टी मला अगोदरच माहीत होत्या कारण जेव्हा प्रीतमचा सेट असतो किंवा प्रीतम ज्या सेटवर असतो त्या तिकडे मैत्रीचं घबाड असतं आणि त्याकडे एक प्रेमाचं कुंड असतं. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या तिकडे मला हव्या होत्या त्या मला अगदी पुरेपूर मिळालेल्या आहेत. सो मला तरी माझं घबाड मिळालेलं आहे. 19 जूनला थिएटरमध्ये तुम्हाला तुमचं घबाड मिळणार आहे एंटरटेनमेंटचं घबाड. सो प्लीज घबाडकुंड बघायला फक्त आणि फक्त थिएटरमध्येच या 19 जूनला. नक्कीच. आणि या भूमिकेसाठी तू खूप मेहनत घेतली असं मी ऐकलेलं आहे, तर त्याविषयी सांग. बेसिकली ह्या भूमिकेची जी मेहनत आहे ती वयाच्या 17व्या वर्षापासून घेत आहे मी. कारण जो व्यायाम किंवा फिटनेस आहे ते वयाच्या 17व्या वर्षापासून सुरुवात केलेली आणि त्याचं कधीतरी फलित मला प्राप्त होईल जे एक एक प्रोजेक्ट्समधनं मला मिळत चाललेलं आहे. आणि तसंच घबाडकुंड आहे. प्रीतमनी मला जेव्हा कॅरेक्टर सांगितलं की खंगरी हे जे कॅरेक्टर आहे ते खूप रावडी आहे असं रांगडं कॅरेक्टर आहे आपल्या मराठीतल्या मातीतलं रांगडं कॅरेक्टर असं जो मेहनतीने तिथपर्यंत पोचलेला आहे. आणि त्यासाठी पहिली गोष्ट काय तर स्ट्रक्चर ते स्ट्रक्चर श्री बजरंगाच्या कृपेने मिळालेलं आहे मेहनतीने मिळालेलं आहे. सो ते प्रीतमनी परफेक्ट त्या आपल्या घबाडकुंडच्या परफेक्ट फ्रेममध्ये त्या तिकडे बसवलं. आणि आमचे शूट असायचं ना ते दिवस रात्र कंटिन्यू आम्ही शूट करायचो. मोस्टली 12 तासाची शिफ्ट असते पण एखाद्या सीनला किंवा ऑलमोस्ट नेहमीच जो सीन सुरू असायचा त्याला एक मस्त मूड लागायचा आणि तो मूड कट होऊ नये म्हणून आम्ही ना मग शिफ्ट एक्सटेंड करायचो. सो आम्ही त्याला एकदम प्रेमाने त्याला आम्ही एक नाव दिलेलं आहे की दीड शिफ्ट. दीड शिफ्ट इतर लोकांसाठी एक नॉर्मल असेल पण आमच्यासाठी दीड शिफ्ट हे इथे आहे. कारण आम्ही फक्त 12 तास नाही तर 18 तास आम्ही आमच्या त्या कुटुंबावर असायचो. आणि त्यावेळी वर्कआउट करणं हे माझ्यासाठी एक खूप मोठं टास्क होतं. सो मी माझा वर्कआउट त्या 18 तासांमध्ये मी मांडलेला होता. जेव्हा जेव्हा माझा शॉट रेडी असायचा तेव्हा मी जाऊन वॉर्मअप करायचो. तो वॉर्मअप मला त्या दिवसाचा वर्कआउट देऊन जायचा. कारण खंगरी जो आहे तो खंगरी हट्टाकट्टा समोर दिसायला पाहिजे. आणि कसं आहे की मी जान्हवी स्टिरॉइड्स घेत नाही. सो त्याच्यामुळे आणि मी सांगतो की स्टिरॉइड्स प्लीज घेऊ नका. सो नॅचरल जे स्ट्रक्चर असतं ना ते तुम्हाला त्याकडे मेंटेन करणं किंवा स्क्रीन समोर मेंटेन करणं खूप कठीण आहे. मी तो प्रयत्न केलेला आहे. मला माहिती आहे माझं रसिक मायबाप प्रेक्षक नक्कीच त्याला म्हणजे मला तो आशीर्वाद त्यांच्याकडनं नक्कीच मिळणार आहे. पण खंगरी म्हणून उभं राहताना ते पंप तो असणं खूप गरजेचं असायचं. सो त्याच्यासाठी प्रत्येक शॉटच्या अगोदर एकतर रबर बँड असायचे नाही तर त्या तिकडे बरंच इक्विपमेंट्स असायचं ज्याला वेटसारखं वाटायचं लाईक लाईट्स असतात लाईट्सचे स्टँड वगैरे. सो खंगरी उभा करण्यासाठी मला ते उभे स्टँड आडवे करून मला बार्बेलसारखे वापरायला लागायचे. सो ही एक मेहनत होती. बस एवढं करून घबाडकुंड निर्माण केलेलं आहे. सो अगदी माझ्या या कुटुंबाला मी आवर्जून सांगतो की घबाडकुंड फक्त आणि फक्त थिएटरमध्ये रिलीज होतोय. सो प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा 19 जूनला. नक्कीच. आणि आणखी एक गोष्ट शिकण्यासारखी देवदत्तकडून काहीही झालं, कितीही काम असलं, तरी आपला फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. तर आता आपण आपले प्रोड्युसर, चित्रपटाचे प्रोड्युसर डॉक्टर रसिक कदम यांच्याकडे येतोय. सर, मराठी चित्रपटसृष्टीतला माझ्या मते पहिला चित्रपट हा असेल तुम्ही निर्माण करताय. आणि त्यात अशी वेगळी संकल्पना म्हणजे सिनेमॅटिक युनिव्हर्स अशी संकल्पना. काय आव्हानं होती समोर आणि कसं वाटतंय आत्ता? आव्हानं अशी काही जाणवली नाहीत. बेसिकली युनिव्हर्स या शब्दाने एक मोहिनी घातली होती आणि थोडासा जेव्हा मी अभ्यास करत होतो किंवा एकंदर या चित्रपटसृष्टीकडे बघत होतो तेव्हा मराठी चित्रपटसृष्टीचे जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांची आवड बदलती आहे आणि ते आवड बदलती आहे तर निर्मात्यांनी किंवा जे एकंदर चित्रपटसृष्टीमध्ये दिग्दर्शनाचं किंवा इतर कुठलंही काम करतात त्यांनी प्रेक्षकांची जी भूक आहे ती भूक भागेल असं काहीतरी देणं गरजेचं होतं. आणि युनिव्हर्स हा मला एक गॅप
दिसला की इथं आपण काहीतरी सक्षम देऊ शकतोय, सशक्त प्रॉडक्ट देऊ शकतोय. त्याच्यामुळे पूर्ण प्रिपरेशन नंतरच आम्ही त्याच्यामध्ये उतरलो होतो. आता असं वाटतंय की हा जो प्रयत्न झालेला आहे हा आमच्याकडनं आम्ही 150% दिलेलं आहे. जसं देवदत्त सर म्हणत होते की 1.5 शिफ्ट, सो आम्ही 150% दिलेलं आहे. प्रेक्षकांना भावेल, रुचेल, पचेल अशी म्हणजे त्याबद्दल कुठे मात्र शंका नाही आहे. चित्रपटगृहामध्ये हे प्रेम आत्ता जे आम्हाला सोशल मीडियावर मिळतं हे प्रेम चित्रपटगृहात बघायला मला खूप आवडेल. निश्चितच. आणि भविष्यामध्ये अशी काही संकल्पना आहे का की अशाच पद्धतीचे चित्रपट करायचा आहे? नक्कीच. हा युनिवर्स आहे, सो याची चेन तर नक्कीच होणार आहे. सो या युनिवर्सला आम्ही कंटिन्यू पण करणार आहोत. नक्कीच, आणि त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपल्या कोकणची मुलगी वैष्णवी कल्याणकर आपल्यासोबत आहे. खरंच एवढ्या मोठ्या पडद्यावर तुला पाहताना खरंच खूप अभिमान वाटतो. आणि कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय ह्यासाठी, कारण युनिवर्सचा भाग होता आलं मला. आणि त्यातही जे कॅरेक्टर मिळाले त्याचे 2 पैलू साकारण्याची संधी मिळाली आहे. सो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि शिकण्यासारखी गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण ते कॅरेक्टर खूप जास्त वेगळं आहे. मी आतापर्यंत जी कामं केली आहेत त्याच्यापेक्षा खूप जास्त वेगळं आहे. ती एक खूप पूर्वीच्या काळातली मुलगी आहे. म्हणजे पूर्वी कसं लग्न लवकर व्हायची, 13-14व्या वर्षी, 16-17व्या वर्षी ती प्रेग्नंट असायची मुलगी. सो त्या काळातली ही मुलगी आहे. सो तो काळ मला जगता आला. आणि त्या काळी तिची भावना काय असेल, तिच्या आजूबाजूची परिस्थिती काय असेल, आणि आपण प्रोमो बघताना हे आपल्याला कळतं की तिच्यासोबत कोणी नाही आहे. ती 8-9 महिन्याची प्रेग्नंट दिसते, पण तिच्यासोबत तिचा नवरा नाही आहे किंवा तिची सासू नाही आहे. ती एकटी पडलेली हे दिसतंय आपल्याला. तिचं नाव जरी मालकीण असलं तरी तिच्याकडे बघून आपल्याला दया येते तिची. सो या सगळ्या परिस्थितीत ती काय रिॲक्ट करेल, आणि जर आजूबाजूला काहीतरी वेगळं घडतं आहे तर आपल्या बाळाच्या सेफ्टीसाठी ती कुठपर्यंत जाऊ शकते, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं 19 जूनला आपल्याला मिळतीलच. आणि आम्ही तोच लोकांसाठी एक प्रश्न सोडला आहे की जर आईमध्ये इतकी ताकद असते तर ती ताकद आई कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते, आणि त्यामुळे पुढची गोष्ट कशी बदलते हे सगळं बघायला खूप मजा येणार आहे. निश्चितच मजा येणार आहे. आणि खरं तर कोकण म्हटल्यावरती या सगळ्या गोष्टींचा थोडाफार आपल्याकडे असतं ना की करणी हे हे आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात. इथे तुला हा चित्रपट, तू जसं म्हणालीस की आव्हान होतं माझ्यासाठी हा चित्रपट करणं, काय वेगळी मेहनत घ्यावी लागली? ॲक्च्युली आई होणं काय असतं याचा अभ्यास करावा लागला. कारण तिला तिथे लेबर पेन होतं आहे, तिचा वॉटर ब्रेक होतो आहे, आणि हे सगळं काय असतं हे आपण त्यातून गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही. सो मला डॉक्टरांची मदत घ्यावी लागली, आईशी बोलावं लागलं, काकीशी बोलावं लागलं. ते एक्झॅक्ट काय फिजिकली आणि मेंटली इमोशनली काय चेंज होतो त्या मुलीमध्ये किंवा त्या बाईमध्ये, आणि ती कसं टॅकल करू शकते ती गोष्ट, किंवा त्यावेळी तिची सिच्युएशन काय असते, ती काय फील करत असते, या सगळ्याची माहिती घ्यावी लागली. सो अशा प्रकारे अभ्यास करावा लागला, पण तो खूपच छान होता. नक्कीच, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा तुला खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपले वर्सटाईल ॲक्टर संदीप पाठक सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सुरुवातीला. आणि अल्लड पल्लडमध्ये आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे. काही याचा आणि त्याचा काही संबंध आहे का? तर आता आम्हाला कळेल. नाही, संबंध आहे म्हणूनच युनिवर्स हा शब्द आम्ही वापरतोय. फर्स्ट मराठी युनिवर्स. आल्याड पल्याडचा तू उल्लेख केलास की आल्याड पल्याड 2024ला ही फिल्म आली होती आणि मराठी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाली होती. तर त्या फिल्ममधलं जे दिल्या नावाचं कॅरेक्टर होतं ते खूप आवडलं लोकांना, गाजलं, वाजलं. ते आम्ही थिएटर व्हिजिट्स करताना लोकांना ते खूप भावलं होतं. आणि मग संजय नवगिरे, प्रीतम पाटील यांनी मिळून या दिल्याची गोष्ट रचली. आणि मला असं वाटतं की आपण जो युनिवर्स शब्द वापरतोय तर त्याचा अर्थ असा आहे की एक पात्र दुसऱ्या चित्रपटामध्ये, ते कॅरेक्टरचं नावही तसंच, ते पात्र जसंच्या तसं दुसऱ्या चित्रपटामध्ये जातं, त्याला इतर कॅरेक्टर्स भेटतात. आता घबाडकुंड जो आम्ही घेऊन येतोय त्यातलं एखादं कॅरेक्टर पुढे जाईल आणि त्याच्या भोवतीची गोष्ट रचली जाईल. त्याच्यामुळे हा युनिवर्सचा जो स्टार्टर आहे तर तो आम्ही मारलेला आहे. आणि घबाडकुंड हा चित्रपट जो आहे तो ट्रेंड सेटर ठरेल याची मला खात्री आहे. दिल्या जे पात्र आहे आल्याड पल्याडमधलं ते जसंच्या तसं इकडे आहे, फक्त आजूबाजूची परिस्थिती जी आहे
ती डिफरंट आहे. बाकी सगळा दिल्या जसाच्या तसा आहे, फक्त आत्ता तो फॅमिली मॅन झालेला आहे, पण त्याच्या आयुष्यातली भीती, हॉरर, थ्रिल, ह्युमर सगळे एलिमेंट घबाडकुंडमध्ये आहेत. आणि जसं पाटील सर म्हणाले याची साखळी निर्माण होणार आहे अशा युनिवर्स चित्रपटांची, तर मग अर्थातच मला असं वाटतंय आणि अशी आमची इच्छाही आहे की दिल्या हे पात्र आम्हाला त्या साखळीमध्ये प्रत्येक वेळी दिसू देत. मी सुद्धा हीच प्रार्थना करतो की म्हणजे मी आजपर्यंत ॲक्टर म्हणून कधीच बघितलं नाही की काय लेंथ काय आहे. मला शेवटी कॅरेक्टरची डेप्थ, कॅरेक्टर काय म्हणू बघतोय, कुठल्या टर्नवर ते येतं आहे, त्याचं सिनेमातलं स्थान काय आहे, हे मला नेहमी महत्त्वाचं वाटतं. आणि या युनिवर्सचा मी एक महत्त्वाचा भाग आहे याचा एक मला खूप मोठा आनंद आहे. ह्याच्या पुढेही चित्रपट येतील, परंतु युनिवर्स आणि त्याची जी चेन आहे, तर त्याच्यामध्ये दिल्या नावाचं पात्र तू जसं म्हणालीस की तुझ्या तोंडामध्ये साखर पडो, की ते प्रत्येक वेळेस ते कधी लोणचं असेल, कधी भाजी असेल, कधी पिंच ऑफ सॉल्ट असेल, पण ते पात्र प्रत्येक ह्याच्यामध्ये असावं असं मलाही वाटतं. त्यामुळे ही चेन जी आहे ती अशीच यशस्वी हो आणि प्रेक्षकांनी आता हे बघत बघत चेन करावी. आणि मी वर्सटाईल ॲक्टर म्हणाले कारण संदीपला आपण विनोदी भूमिकांमध्ये बघितलंय, तसंच गंभीर भूमिकांमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. आता घबाडकुंडमध्ये आम्हाला काय वेगळं बघायला मिळणार आहे संदीपच्या रूपाने? तसं फार ह्युमरस कॅरेक्टर नाही आहे दिल्या, म्हणजे ते फर्स्ट आल्याड पल्याडमध्ये तसं होतं, परंतु या चित्रपटामध्ये त्याच्या खांद्यावर जरा जरा जबाबदारीची शाल आलेली आहे. त्याच्यामुळे ती निभवणं फार गरजेचं आहे, कारण अख्खी गोष्ट जी आहे ती या पात्राभोवती फिरते. त्याच्यामुळे त्याच्यावर विनोद होतात किंवा त्या परिस्थितीतून विनोद निर्मिती होते. पण हे कॅरेक्टर कॉमेडी नाही आहे, हे कॅरेक्टर तशा अर्थाने जर या सिनेमामध्ये थोडंसं जबाबदारीचं भान असलेलं आणि थोडंसं नाही म्हणलं तरी इंट्रोवर्ड आहे, थोडंसं गंभीर आहे, पण ह्युमरच नाही आहे. अगदीच. आणि यासाठी आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, तुम्हाला समजलं असेलच घबाडकुंड काय आहे आणि ट्रेलर तर तुम्ही पाहिला असेलच. त्यामुळे 19 जूनला हा चित्रपट संपूर्ण भारतभरात आणि आणखीही काही देशांमध्ये प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे चित्रपटगृहामध्येच जाऊन हा चित्रपट पाहायचा आहे, कारण तो चित्रपट तुम्हाला चित्रपटगृहामध्येच पाहता येणार आहे, कोणत्याही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर नाही आहे. त्यामुळे मी तर हा चित्रपट पाहायला जाणार आहे, तुम्हीही नक्की जा. आपला बायोस्कोपमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन चित्रपटासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.